कांदा खरेदी व्यवहारात विश्वास संपादन करून सोलापूरच्या व्यापाऱ्याला 21 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी तमिळनाडूच्या दोघा व्यापाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कांदा व्यापारी मुसा रफिक बागवान वय 41 राहणार विडी घरकुल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुंदर राजन व सय्यद सिद्दीक राहणार चेन्नई तमिळनाडू या दोघांवर जेल रोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला। ही घटना सन 2018 ते 2020 या कालावधीत घडली आहे। मुसा बागवान सोलापूरचे कांद्याचे व्यापारी आहेत। ते विविध ठिकाणी कांदा विक्रीसाठी पाठवतात। तमिळनाडूतील व्यापारी सुंदर राजन व सय्यद सिद्दीक यांना कांदा विक्री केली होती। सुरुवातीला त्यांचे व्यवहार सुरळीत होते। दोघा व्यापाऱ्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला। सुमारे 46,20,000 रुपयांचा कांदा विक्रीसाठी त्यांना सोलापुरातून पाठवला। या व्यवहारातील 24,99,000 रुपये मिळाले। उर्वरित 21,20,995 रुपये दिले नाहीत। या रकमेसाठी वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग झाला नाही। त्यामुळे शेवटी फिर्याद दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले।